सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. My dear students, this video is for 10th standard subject Science and Technology part 1 for semi-English medium students. Lesson number 7, lenses. This is third video out of 4 videos of this lesson. In this lesson, we are going to learn human eye and working of its lens, then defects of vision and their corrections. Later on, use of convex lenses, then use of convex lenses, and in last of this video, we will learn persistence of vision. Let us see about human eye and working of its lens. मानवी डोळा आणि त्याचं कार्य कसं चालतं हे आता आपण समजून घेऊया. नाउ लुक ॲट दिस फिगर्स which are shown on this slide. This is the eyelid, ही डोळ्याची पापणी आहे. प्युपिल म्हणजेच बाहुली. This is iris म्हणजे बुबुड. दिस इज कॉर्नर्स म्हणजे कडा. अँड स्क्लेरा, दिस इज हा जो पांढरा भाग दिसतोय हा स्क्लेरा त्याला असं म्हणतात, म्हणजे दृढ पटल. नाउ लुक ॲट दिस कन्स्ट्रक्शन ऑफ ह्युमन आय. दिस इज क्लोराइड, त्याला मराठीत रक्तक पटल असं म्हणतात. देन स्क्लेरोटिक कोट, हा स्क्लेरोटिक कोट आहे बघा. याला दृढ पटल किंवा श्वेत पटल असं सुद्धा मराठीत म्हणतात, आणि तो पांढऱ्या रंगाचा आपल्याला दिसतोय. देन कॉर्निया, दिस इज कॉर्निया म्हणजे पार पटल. देन क्रिस्टलाइन लेन्स, दिस इज क्रिस्टलाइन लेन्स म्हणजे भिंग आहे, हा नेत्रभिंग. दिस इज प्युपिल म्हणजेच बाहुली. जे बघा या डायग्राम मध्ये पण इथं प्युपिल दाखवलं आहे. देन इरिस, इरिस म्हणजे हे बुबुड आहे बघा. देन सिलियरी मसल्स, दीज आर सिलियरी मसल्स, याला रोमक स्नायू असं सुद्धा म्हणतात. दीज आर मसल्स, हे मसल्स डायग्राम मध्ये दाखवलेत म्हणजेच स्नायू. दीज आर ऑप्टिक नर्व्स, ऑप्टिक नर्व्स म्हणजे नेत्रचेता. अँड दिस इज हा बघा व्हाईट कलरचा एक स्पॉट आपल्याला दिसतोय थोडा, त्याला ऑप्टिक डिस्क म्हणतात, दृष्टिबिंब. सो दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ ह्युमन आय. नाउ लुक ॲट दिस फिगर. द चेंज इन द शेप ऑफ द लेन्स व्हाईल सीइंग डिस्टंट अँड नियर बाय ऑब्जेक्ट. दूरच्या व जवळच्या वस्तू पाहत असताना भिंगामध्ये कसे बदल होतात त्याच्या संदर्भात ही फिगर आहे बघा. लाईट कमिंग फ्रॉम डिस्टंट ऑब्जेक्ट, ज्यावेळेस प्रकाश किरण लांबून येत असेल किंवा लांबची वस्तू आपण पाहतो त्यावेळेस लेन्स बिकम्स फ्लॅट, म्हणजे भिंग अशा प्रकारचं चपट होतं. अँड दिस फिगर इज ऑफ व्हेन लाईट कमिंग फ्रॉम ए नियर बाय ऑब्जेक्ट. जवळच्या वस्तूकडून येणारा प्रकाश ज्या वेळेस लेन्स मध्ये शिरतो त्यावेळेस लेन्स बिकम्स राउंडेड, म्हणजे फुगीर झालेलं आहे बघा. म्हणजे जवळच्या वस्तू बघताना आपल्या डोळ्यातलं जे भिंग आहे, लेन्स आहे, तो फुगीर होतो. लांबच्या वस्तू बघताना तो लांबट होतो. देन
we have to understand what is the construction of human eye. There is a very thin transparent cover on human eye. This is called cornea. आता बघा आपण इथं कॉर्निया बघितला म्हणजे मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ असं एक पारदर्शक पटल असतं त्यालाच पारपटल म्हणजेच कॉर्निया असं आपण म्हणतो. लाईट एंटर्स द आय थ्रू इट. या कॉर्निया मधूनच प्रकाश किरण हा प्रवेश करतो. मॅक्झिमम अमाउंट ऑफ इन्सिडेंट लाईट इज रिफ्रॅक्टेड इनसाइड द आय ऍट द आउटर सरफेस ऑफ कॉर्निया. या कॉर्नियावर इन्सिडेंट रेस पडल्यानंतर त्याचं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं रिफ्रॅक्शन या कॉर्नियाच्या सरफेसवर होतं. देर इज डार्क फ्लेशी स्क्रीन बिहाइंड द कॉर्निया. दिस इज कॉल्ड इरिस. या पटलाच्या मागेच म्हणजेच कॉर्नियाच्या मागेच एक गडद असा मांसल पडदा असतो त्याला इरिस असं म्हणतात. बघा हा कॉर्निया आहे आणि त्याच्या मागे हा इरिस आहे. द कलर ऑफ द इरिस इज डिफरंट फॉर डिफरंट पीपल. आपल्याला माहिती वेगवेगळ्या व्यक्तींच्या इरिसचा रंग म्हणजेच बुबुळाचा रंग हा वेगवेगळा असतो हे आपल्याला माहिती आहे. द कलर ऑफ द इरिस इज डिफरंट फॉर डिफरंट पीपल. देयर इज अ स्मॉल होल ऑफ चेंजिंग डायमीटर ऍट द सेंटर ऑफ द इरिस विच इज कॉल्ड प्युपिल. म्हणजे या इरिसच्या सेंटरला एक लहान असं छिद्र असतं त्यालाच प्युपिल असं म्हणतात. त्या प्युपिलचं वर्क काय बघा. द प्युपिल कंट्रोल्स द अमाउंट ऑफ लाईट एंटरिंग द आय. म्हणजे किती प्रकाशाला डोळ्यात प्रवेश द्यायचा हे डिसाइड करण्याचं काम प्युपिल करतं. इफ द लाईट फॉलिंग ऑन द आय इज टू ब्राईट प्युपिल कॉन्ट्रॅक्ट्स व्हाईल इफ द लाईट इज डिम इट वाइडन्स. म्हणजे जर प्रकाश जास्त असेल तर हे प्युपिलचं आकुंचन होतं किंवा बाहुलीचं आकुंचन होतं आणि जर लाईट डीम असेल तर तो रुंदावतो. ऑन द सरफेस ऑफ द इरिस देर इज ए बल्क ऑफ ट्रान्सपरंट लेअर. देर इज ए डबल कॉन्व्हेक्स ट्रान्सपरंट क्रिस्टलाइन लेन्स जस्ट बिहाइंड द प्युपिल. तर बुबुळाच्या पृष्ठभागावर पारदर्शक पटलांचा एक फुगवटा असतो आणि डोळ्याच्या बाहुलीच्या लगतच मागे पारदर्शक द्विबहिर्गोल स्फटिकमय भाग असतो. त्यालाच म्हणायचं भिंग म्हणजेच लेन्स. तर देर इज अ डबल कॉन्व्हेक्स ट्रान्सपरंट क्रिस्टलाइन लेन्स जस्ट बिहाइंड द प्युपिल. प्युपिलच्याच मागे हा लेन्स असतो बघा. हा डबल कॉन्व्हेक्स लेन्स आहे. हे सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं. देर इज ए डबल कॉन्व्हेक्स ट्रान्सपरंट क्रिस्टलाइन लेन्स जस्ट बिहाइंड द प्युपिल. द लेन्स प्रोव्हाइड्स स्मॉल ऍडजस्टमेंट ऑफ फोकल लेंथ टू फोकस द इमेज. आता या भिंगाची एक समायोजन शक्ती त्याला म्हणतात. म्हणजे तो आपली फोकल लेंथ चेंज करू शकतो बघा. म्हणजे हा जो नॅचरल लेन्स आहे आता भरपूर प्रगती झाली वेगळे हा लेन्सचा मध्ये प्रॉब्लेम आल्यानंतर डॉक्टर लेन्स बदलतात दिसायच्या अडचणींमध्ये. तर ते जे कृत्रिम आर्टिफिशियल लेन्स असतात त्यांच्यामध्ये फोकल लेंथ कमी जास्त करण्याची क्षमता नसते लक्षात घ्या. परंतु हा जो नॅचरल लेन्स आहे याच्यामध्ये या लेन्सची फोकल लेंथ ही कमी जास्त करण्याची क्षमता असते. द लेन्स प्रोव्हाइड्स स्मॉल ऍडजस्टमेंट ऑफ द फोकल लेंथ टू फोकस द इमेज. दिस लेन्स क्रिएट्स रियल अँड इन्व्हर्टेड image of the object on the screen inside the eye. म्हणजे डोळ्याच्या आतमधला जो पडदा आहे त्या पडद्यावर ची जी प्रतिमा आहे या लेन्समुळे
ती कशी असते, वास्तव असते, रिअल असते आणि उलट प्रतिमा असते, म्हणजेच इन्व्हर्टेड असते. नाउ लुक ॲट दिस कन्स्ट्रक्शन ऑफ ह्युमन आय. हिअर इज रेटिना, दिस इज रेटिना. हा सुद्धा या डायग्राम मध्ये सुद्धा हा रेटिना आहे बघा, लक्षात घ्या. हा रेटिना म्हणजे यालाच आपण स्क्रीन म्हणतो किंवा पडदा म्हणतो. म्हणजे हा यालाच मराठीत आपण दृष्टीपटल असा शब्द आहे. तर हे दृष्टीपटल म्हणजेच रेटिना, त्यालाच आपण स्क्रीन असं म्हणतो. दिस स्क्रीन इज मेड ऑफ लाईट सेन्सिटिव्ह सेल्स अँड इज कॉल्ड द रेटिना. हा पडदा प्रकाशाला संवेदनशील अशा पेशींनी तयार झालेला असतो. These cells get excited when light falls on them and generate electric signals. ज्यावेळेस प्रकाश या पेशींवर पडतो त्यावेळेस त्या पेशी लाईट सेन्सिटिव्ह सेल्स या उत्तेजित होतात आणि विद्युत संकेत निर्माण करतात. These signals are conveyed to the brain through optic nerve. या पेशी प्रकाशित झाल्यानंतर उत्तेजित होतात आणि विद्युत संकेत निर्माण करतात आणि हे विद्युत संकेत डोळ्यांसंबंधीचे जे मज्जातंतू आहेत म्हणजेच ऑप्टिक नर्व आहेत यांच्याद्वारे ते मेंदूला पाठवतात. लेटर द ब्रेन अनालिसिस दिस सिग्नल and convert them in such a way that we perceive the object they actually are. मग मेंदू हे जे सिग्नल पाठवले जातात ऑप्टिक नर्व कडून त्याचा अर्थ लावतो, अर्थ व्यक्त करतो आणि त्या माहितीवर अशा प्रकारे प्रक्रिया करतो की वस्तू जशी आहे तशी आपल्याला दिसते. While seeing object at large infinite distance, ज्या वेळेस आपण लांबची वस्तू बघतो म्हणजे बघा ह्या डायग्राम मध्ये दाखवले बघा, the lens of the eye becomes flat and its focal length increases as shown in part A of the figure 7.12. आता हा 7.12 ही फिगर आहे, हा ए पार्ट आहे. ज्यावेळेस लेन्स हा फ्लॅट होतो ते दूरची वस्तू बघताना लेन्सचा आकार फ्लॅट होतो आणि जवळची वस्तू बघताना लेन्सचा आकार राउंडेड होतो असं या ठिकाणी दाखवलंय बघा. While seeing object at large infinite distance, the lens of the eye becomes flat and its focal length increases. त्याची फोकल लेंथ ही वाढते. फ्लॅट झाल्यामुळे हे जे डिस्टन्स आहे लेन्स आणि दृष्टीपटल म्हणजे स्क्रीन याच्यातलं अंतर वाढतं. While seeing nearby objects, the lens become more rounded. आता जवळची वस्तू बघताना हा लेन्स फुगीर होतो म्हणून हे फोकल लेंथ कमी होते. And its focal length decreases as shown in part B of the figure 7.12. This way we can see objects clearly irrespective of their distance. म्हणजे अंतर जरी कमी जास्त झालं तरी अशा प्रकारे हे जे लेन्सचा आकार बदलतो त्यामुळे आपण वस्तू क्लिअर बघू शकतो. The capacity of the lens to change its focal length as per need is called its power of accommodation. Power of accommodation of lens म्हणजे काय, भिंगाची गरजेनुसार फोकल लेंथ चेंज करण्याची क्षमता याला म्हणायचं पॉवर ऑफ अकोमोडेशन. Although the elastic lens can change its focal length to increase or decrease it, it cannot do so beyond a limit. म्हणजे जरी भिंग फोकल लेंथ चेंज करू शकत असले तरी सुद्धा त्याची एक ठराविक अशी क्षमता आहे. त्या ठराविक अंतरापेक्षा जास्त फोकल लेंथ चेंज करू शकत नाही. Then the minimum distance of an object from a normal eye at which it is clearly visible without stress on the eye is called as minimum distance of distinct vision.
मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन म्हणजे काय की एखादा निरोगी डोळ्यावर कुठल्याही प्रकारचा ताण न पडता जेवढं कमीत कमी अंतरावरून वस्तू सुस्पष्टपणे बघू शकतो तेवढ्या अंतराला म्हणायचं मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. द मिनिमम डिस्टन्स of an object from a normal eye at which it is clearly visible without trace on the eye is called as minimum distance of distinct vision. The position of the distant at this distance is called the near point of the eye. त्या वस्तूची जी पोझिशन आहे किंवा त्या वस्तूच्या त्या स्थानाला की ज्या स्थानावरून निरोगी डोळा सुस्पष्टपणे ती वस्तू बघू शकतो जवळची वस्तू त्या स्थानाला डोळ्याचा निकट बिंदू असं म्हणतात. इज कॉल्ड नियर पॉइंट ऑफ द आय. फॉर ए नॉर्मल ह्युमन आय द नियर पॉइंट इज ॲट 25 सेंटीमीटर. जो निरोगी डोळा आहे त्याचा नियर पॉइंट किती असतो 25 सेंटीमीटर. डोळ्याला जर कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम नसेल निरोगी डोळा असेल तर निरोगी डोळा 25 सेंटीमीटर अंतरावरची वस्तू कुठल्याही डोळ्यावर कुठल्याही प्रकारचा ताण न येता सुस्पष्टपणे बघू शकतो. देन द फर्देस्ट डिस्टन्स ऑफ एन ऑब्जेक्ट फ्रॉम ए ह्युमन आय ॲट विच इट इज क्लिअरली विजिबल विदाउट स्ट्रेस ऑन द आय इज कॉल्ड द फर्देस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. फर्देस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन म्हणजे काय अशी लांबची वस्तू एवढ्या अंतरावरची लांबची वस्तू की जी वस्तू डोळ्यावर कुठलाही प्रकारचा ताण न येताना स्पष्टपणे पाहू शकतो अशा लांबच्या अंतराला फर्देस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन असं म्हणतात. द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट ऑफ दिस डिस्टन्स इज कॉल्ड द फार पॉइंट ऑफ द आय. व वस्तूचं असं स्थान असं दूरचं स्थान की तेवढ्या अंतरावरून निरोगी डोळा स्पष्टपणे ती वस्तू पाहू शकतो त्या स्थानाला फॉर ए नॉर्मल आहे त्या स्थानाला द फार पॉइंट इज ॲट इन्फिनिटी त्याला फार पॉइंट ऑफ आय असं म्हणतात. फॉर ए नॉर्मल ह्युमन आय ए फार पॉइंट इज ॲट इन्फिनिटी. निरोगी मानवी डोळ्यासाठी दूरबिंदू जो आहे किंवा फार पॉइंट जो आहे तो अनंत अंतरावर आहे. लेट अस सी डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन्स. दृष्टीदोष आणि त्याच्यावरचे उपाय. डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन. फॉर दिस हिअर इज वन ऍक्टिव्हिटी. ट्राय टू रीड ए बुक कीपिंग इट व्हेरी फार फ्रॉम युअर आय. डोळ्यापासून खूप लांब अंतरावर पुस्तक धरा आणि वाचायचा प्रयत्न करा. देन ट्राय टू रीड ए बुक कीपिंग इट व्हेरी क्लोज टू युअर आय. पुन्हा पुस्तक अगदी डोळ्याच्या खूप जवळ धरा आणि वाचायचा प्रयत्न करा. देन थर्ड इज ट्राय टू रीड ए बुक कीपिंग इट ॲट ए डिस्टन्स ऑफ 20 सेंटीमीटर्स फ्रॉम युअर आय. आता पुस्तक तुमच्या डोळ्यापासून 25 सेंटीमीटर अंतरावर धरा आणि वाचायला सुरुवात करा. ॲट विच टाइम यू सी द अल्फाबेट्स क्लिअरली. वाय या तिन्ही ऍक्टिव्हिटीज मध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला अक्षर अगदी व्यवस्थित वाचता आली का? तर ऑब्वियसली इन थर्ड ऍक्टिव्हिटी वी कॅन रीड or we can see the alphabets clearly. Why? The answer of this question is, though the focal length of the eye lens is adjustable, it cannot be decreased below a certain limit. जरी फोकल लेन्स मानवी डोळ्याचा लेन्स जरी फोकल लेंथ ऍडजस्ट करू शकत असला तरी त्याला काहीतरी मर्यादा आहे. Hence, if an object is very close to the eye, it cannot be seen clearly. For a normal human eye,
the minimum distance from the eye at which an object is clearly visible without stress on the eye is called the minimum distance of distinct vision. For the normal human eye, it is 25 centimeter. So, in third activity, we can see the alphabets clearly. Then, defects of vision and their corrections. Some people cannot see things clearly due to loss of accommodation power of the lens in their eye. काही व्यक्तींच्या डोळ्यातली लेन्सची जी समायोजन क्षमता आहे किंवा अकोमोडेशन पॉवर आहे ती कमी होऊन जाते किंवा नाहीशी होऊन जाते. बिकॉज ऑफ डिफेक्टिव्ह रिफ्रॅक्शन बाय द लेन्स देअर व्हिजन बिकम फेंट अँड फजी. आणि म्हणून त्यांची जी दृष्टी आहे ती कमकुवत होते, दृष्टी अंधुक होते किंवा अस्पष्ट होते. इन जनरल देर आर 3 टाइप्स ऑफ रिफ्रॅक्शन डिफेक्ट्स. जनरली दृष्टीचे 3 अपवर्तन दोष आहेत. फ्रॉम दॅट फर्स्ट इज नियर साइटेडनेस और मायोपिया. हा पहिला डिफेक्ट आहे. याच्यामध्ये काय होतं आता आपण बघूया. इन दिस केस द आय कॅन सी नियर बाय ऑब्जेक्ट्स क्लिअरली बट द डिस्टंट ऑब्जेक्ट appear indistinct. म्हणजे ह्या दोषामध्ये मानवी डोळा जवळच्या वस्तू क्लिअर पाहू शकतो. नियर साइटेडनेस किंवा मायोपिया या दोषामध्ये मानवी डोळा जवळच्या वस्तू क्लिअर पाहू शकतो, परंतु लांबच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकत नाही किंवा त्याला लांबच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाही. This means that the far point of the eye is not an infinity. आता आपण जर शिकलो की फार पॉइंट हा इन्फिनिटी एवढ्या डिस्टन्स वर असला पाहिजे, बट शिफ्ट्स क्लोजर टू द आय. परंतु हा फार पॉइंट डोळ्याच्या जवळ येतो या दोषामुळे. इन नियर साइटेडनेस द इमेज ऑफ डिस्टंट ऑब्जेक्ट फॉर्म्स इन फ्रंट ऑफ द रेटिना. आता बघा या डायग्राम मध्ये जी इमेज आहे ती ह्या स्क्रीनवर, म्हणजे हा रेटिना आहे बघा, या रेटिनावर फॉर्म व्हायला पाहिजे, परंतु मायोपियामुळे काय होतं, ही इमेज या रेटिनावर फॉर्म न होता रेटिनाच्या पुढे अगोदरच फॉर्म होते. द इमेज ऑफ ए डिस्टंट ऑब्जेक्ट फॉर्म्स इन फ्रंट ऑफ ए रेटिना, म्हणजे रेटिनाच्या समोरच अगोदरच तयार होते. देर आर 2 रिझन्स ऑफ दिस डिफेक्ट. हा जो डिफेक्ट निर्माण होतो याची 2 कारण असतात. द कर्व्हेचर ऑफ द कॉर्निया अँड द आय लेन्स इन्क्रीजेस. द कर्व्हेचर ऑफ जे डोळ्यातील पारपटल म्हणजेच कॉर्निया आणि नेत्रभिंग, लेन्स म्हणजे नेत्रभिंग, यांची वक्रता वाढते. ते बघा ही वक्रता या ठिकाणी वाढलेली. द कर्व्हेचर ऑफ द कॉर्निया अँड द लेन्स इन्क्रीजेस. द मसल नियर द लेन्स कॅन नॉट रिलॅक्स. आणि लेन्सच्या जवळचे जे स्नायू आहेत ते रिलॅक्स होऊ शकत नाही. सो दॅट कन्व्हर्जिंग पॉवर ऑफ लेन्स रिमेन्स लार्ज. आणि त्याच्यामुळे या भिंगाची अभिसारी किंवा कन्व्हर्जिंग पॉवर ही वाढते, जास्त होते. हे पहिलं कारण. सेकंड रिझन इज द आयबॉल इलॉंगेट्स सो दॅट द डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड रेटिना इन्क्रीजेस. म्हणजे आयबॉल जो असतो तो लांबट होतो अशा प्रकारे. तो योग्य तसा शेप न राहता तो लांबट होतो आणि त्याच्यामुळे तो लेन्स आणि रेटिना याच्यामधलं अंतर वाढतं आणि म्हणून इमेज ही रेटिनाच्या पुढे तयार होते. द आयबॉल इलॉंगेट्स सो दॅट द डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड रेटिना increases. This is the second reason of myopia. This defect means nearsightedness defect or myopia defect can be corrected by using spectacles with concave lens of proper focal length. योग्य नाभीय अंतर असलेला कॉन्केव लेन्सचा चष्मा वापरून हा डिफेक्ट आपल्याला या डिफेक्टचं करेक्शन करता येतं किंवा हा दोष आपल्याला घालवता येतो.
this lens diverges the incident ray, and these diverged rays can be converged by the lens in the eye to form the image on the retina. या भिंगामुळे काय होतं की प्रकाश किरणांचं अपसरण होत आणि नंतर ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोहोचतात आणि नंतर डोळ्यातील भिंगामुळे त्याचं अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील रेटिन्यावर म्हणजेच पडद्यावर तयार होते. द फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज निगेटिव्ह. आता कॉन्केव्ह लेन्सची फोकल लेंथ निगेटिव्ह असते हे आपण शिकलो. सो द लेन्स विथ निगेटिव्ह पॉवर इज रिक्वायर्ड फॉर करेक्टिंग नियर साइटेडनेस. नंतर म्हणजे अंतर्गोल भिंगाचं नाभी अंतर ऋण असतं, त्यामुळे निकट दृष्टी दोषाच्या डोळ्यासाठी ऋण शक्तीचा चष्मा लागतो. म्हणजे निगेटिव्ह पॉवर इज रिक्वायर्ड फॉर करेक्टिंग नियर साइटेडनेस. द पॉवर ऑफ द लेन्स इज डिफरंट फॉर डिफरंट आईज डिपेंडिंग ऑन द मॅग्निट्यूड ऑफ देअर नियर साइटेडनेस. दोषाचं प्रमाण किती आहे? प्रत्येक व्यक्तीमधील डोळ्याच्या दोषाचं प्रमाण हे वेगवेगळं असू शकतं. म्हणून दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यांसाठी हा जो अंतर्गोल भिंग आहे याची शक्ती ही वेगवेगळी असते. द पॉवर ऑफ द लेन्स इज डिफरंट फॉर डिफरंट आईज डिपेंडिंग ऑन द मॅग्निट्यूड ऑफ देअर नियर साइटेडनेस. Next defect of vision is farsightedness or hypermetropia. In this defect, the human eye can see distant object clearly, but cannot see nearby object distinctly. हा जो दोष आहे विजनचा, याच्यामध्ये मानवी डोळा लांबची वस्तू क्लिअर पाहू शकतो, परंतु जवळची वस्तू क्लिअर पाहू शकत नाही. याला काय म्हणतात? फार साइटेडनेस और हायपरमेट्रोपिया असं म्हणतात. इन दिस डिफेक्ट द ह्युमन आय कॅन सी डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली बट कॅन नॉट सी नियर बाय ऑब्जेक्ट डिस्टिंक्टली. दिस मीन्स दॅट द नियर पॉइंट ऑफ द आय इज नो लॉंगर ॲट 25 सेंटीमीटर बट शिफ्ट्स फर्दर अवे. आता आपल्याला माहिती आहे की डोळ्याचा नियर पॉइंट हा 25 सेंटीमीटर असला पाहिजे, परंतु तो या डिफेक्ट मध्ये डोळ्याचा नियर पॉइंट 25 सेंटीमीटर वर न राहता लांब जातो. As shown in figure 7.14, the image of nearby object get behind the retina. आता बघा या डायग्राम मध्ये, या फिगर मध्ये रेटिना आहे. या रेटिनावर अशा प्रकारे या पहिल्या फिगर मध्ये दाखवलेली जी आकृती, हा डोळा लांबच्या ऑब्जेक्ट पासून हे प्रकाश किरण आलेले या लेन्स मधून रिफ्रॅक्शन होऊन या ठिकाणी ते एकत्र आलेले आहेत सगळे किरण, म्हणजे इथं इमेज फॉर्म झाली व्यवस्थित रेटिनावर. परंतु हायपरमेट्रोपिया मध्ये ही इमेज पडद्याच्या मागे तयार होते. द इमेज ऑफ नियर बाय ऑब्जेक्ट्स गेट फॉर्म बिहाइंड द retina. There are two reasons for farsightedness. याचे दोन कारण असू शकतात. कर्वेचर ऑफ द कॉर्निया अँड आय लेन्स डिक्रीजेस. याच्यामध्ये डोळ्यातील जे पारपटल आहे म्हणजेच कॉर्निया आहे आणि लेन्स यांची वक्रता कमी होते. कर्वेचर ऑफ द cornea and the eye lens decreases so that the converging power of lens become less. आणि म्हणून भिंगाची converging power कमी होते. And second reason is due to the flattening of the eyeball, the distance between the lens and retina decreases. नेत्रगोल हा उभट झाल्यामुळे डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपट फ्लॅट झाल्यामुळे याच्यातलं लेन्स आणि रेटिना याच्यातलं अंतर काय होतं? कमी होतं. दिस डिफेक्ट मीन्स
farsightedness or hypermetropia can be corrected by using a convex lens with proper focal length. योग्य नाभिय अंतर असलेला कॉन्व्हेक्स लेन्स वापरून आपल्याला हा दोष घालवता येतो. फार साइटेडनेस किंवा हायपरमेट्रोपिया हा दृष्टी दोष आपण कॉन्व्हेक्स लेन्स वापरून घालू शकतो. दिस लेन्स कन्व्हर्जेस द इन्सिडेंट रेज बिफोर दे रीच द लेन्स. म्हणजे हा लेन्स काय करतो, जे इन्सिडेंट रे डोळ्याच्या लेन्सकडे जातात ते डोळ्याच्या लेन्स पर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच त्यांचं कन्व्हर्जन करतो. द लेन्स देन कन्व्हर्जेस देम टू फॉर्म द इमेज ऑन द रेटिना. नंतर डोळ्याचा लेन्स ते कन्व्हर्ट झालेले रेज त्यांचं पुन्हा कन्व्हर्जन करतो आणि अशा प्रकारे ती इमेज रेटिनावर व्यवस्थित तयार होते. या पद्धतीने बघा इथं हा कॉन्व्हेक्स लेन्स वापरलेला आहे या डायग्राम मध्ये आणि हा डोळ्याचा लेन्स आहे. म्हणजे हे इन्सिडेंट रे अगोदर या कॉन्व्हेक्स लेन्स वर पडतात, तो त्यांचं कन्व्हर्जन करतो, पुन्हा हे कन्व्हर्जन झालेले जे रेज आहे त्याचं पुन्हा कन्व्हर्जेस करतो आणि ते रेटिनावर त्याची इमेज तयार होते. द फोकल लेंथ ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह. कॉन्व्हेक्स लेन्स नाभिय अंतर हे पॉझिटिव्ह आहे. द स्पेक्टॅकल्स यूज टू करेक्ट फारसाइटेडनेस हॅज पॉझिटिव्ह पॉवर. म्हणून त्या लेन्सची पॉवर ही पॉझिटिव्ह पॉवरचा लेन्स वापरून आपल्याला हा दोष घालवता येतो. द पॉवर ऑफ दिस लेन्सेस इज डिफरंट डिपेंडिंग ऑन द एक्सटेंट ऑफ फारसाइटेडनेस. ते दोषाचं प्रमाण किती आहे त्या प्रमाणानुसार डोळ्यासाठी वेगवेगळ्या पॉवरचा कॉन्व्हेक्स लेन्सची जी शक्ती वापरण्यात येणार, त्याची पॉवर वापरण्यात येईल ती वेगवेगळी असणार. नेक्स्ट डिफेक्ट ऑफ विजन इज presbyopia. What is presbyopia? Generally the focusing power of the eye lens decreases with age. जसं जसं वय वाढतं तसं लेन्सची फोकसिंग पॉवर ही कमी कमी होत जाते. द मसल्स नियर द लेन्स लूज देअर ॲबिलिटी टू चेंज द फोकल लेंथ ऑफ द लेन्स. तर लेन्सच्या भोवतीचे जे स्नायू आहे ते स्नायू लेन्सची फोकल लेंथ चेंज करतात, परंतु हे स्नायू कमजोर झाल्यामुळे त्यांची क्षमता कमी झाल्यामुळे ती लेन्सची फोकल लेंथ बदलू शकत नाही. द नियर पॉइंट ऑफ द लेन्स शिफ्ट फर्दर फ्रॉम द आय. जो डोळ्याचा नियर पॉइंट आहे तो लांब शिफ्ट होतो, तो लांब जातो 25 सेंटीमीटर वर न राहता. Because of this, old people cannot see nearby objects clearly. आणि म्हणून वृद्ध माणसं हे जवळची वस्तू क्लिअरली पाहू शकत नाही. Sometimes people suffer from nearsightedness as well as farsightedness. काही लोक या लोकांमध्ये हे दोन्ही दोष दिसून येतात, नियर साइटेडनेस आणि फारसाइटेडनेस. दूरदृष्टिता आणि निकटदृष्टिता दोन्ही दोष दिसून येतात. इन सच ए केस बायफोकल लेन्स आर रिक्वायर्ड टू करेक्ट द डिफेक्ट. मग अशा प्रकारचे दोन्ही दोष एकाच वेळेस असलेल्या लोकांमधील दृष्टीदोष घालवण्यासाठी बायफोकल लेन्स वापरतात. म्हणजे त्याला द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते. इन सच लेन्सेस द अपर पार्ट इज कॉन्केव्ह लेन्स. म्हणजे असे जे चष्मे असतात याच्यामध्ये चष्म्याचा वरचा भाग हा कॉन्केव्ह लेन्स असतो, म्हणजे अंतर्गोल भिंग असतो. अँड करेक्ट्स नियर साइटेडनेस व्हाईल द लोअर पार्ट इज ए कॉन्व्हेक्स लेन्स विच करेक्ट्स फारसाइटेडनेस. आणि चष्म्याचा खालचा जो भाग आहे तो कॉन्व्हेक्स लेन्स असतो, तो फारसाइटेडनेस हा दोष घालवतो. तर चष्म्याचा वरचा भाग कॉन्केव्ह लेन्स असतो, तो नियर साइटेडनेस हा दोष घालवतो. देन ट्राय दिस.
we have to do this activity. Make a list of students in your class using spectacles. वर्गातील चष्मा वापरणारी किती मुलं आहेत त्यांची आपल्याला आपल्याला यादी तयार करायची. रेकॉर्ड द पॉवर ऑफ द लेन्स. त्यांच्या चष्म्याचा जो लेन्स आहे त्याची पॉवर काय आहे त्याची नोंद करायची. फाउंड आउट अँड नोट which type of defect of vision they suffer from. Which defect is most common among the students. तर विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या प्रकारचा दोष हा सर्वसाधारणपणे दिसून येतो. सो स्टुडंट्स, दिस ऍक्टिव्हिटी कॅरी आउट, you have to carry out this activity after open the class. Then internet, my friend, get more information from the following website. या वेबसाईटची नावं दिलेली आहेत बघा. या वेबसाईट्स वर जाऊन आपल्याला या ऑप्टिक्सच्या संदर्भामध्ये अधिक माहिती मिळवता येईल. Let us see about apparent size of an object. वस्तूचा आभासी आकार. Apparent size of an object. Consider two objects PQ and P1Q1 having same size but kept at different distance from an eye as shown in figure 7.15. Now look at this figure 7.15. These are two objects. This is first object PQ and this is second object P1Q1, and these both objects are of same size. आता बघा, हा या ठिकाणी डोळा आहे. PQ ही एक वस्तू आहे आणि P1Q1 ही दुसरी वस्तू आहे. दोन्ही वस्तूंचा आकार म्हणजे साईज सारखी आहे, परंतु डोळ्यापासून त्या वेगवेगळ्या अंतरावर ठेवलेल्या आहेत. कन्सिडर टू objects PQ and P1Q1 having same size but kept at different distance from an eye as shown in figure 7.15. As the angle alpha subtended by PQ at the eye is larger than angle beta. आता बघा, हा अँगल अल्फा आहे समजा आणि हा बीटा आहे. हा संपूर्ण जो अँगल आहे PQ बरोबर डोळ्याने केलेला कोन समजा अल्फा आहे आणि P1Q1 हा जो डोळ्याबरोबर P1Q1 ने केलेला कोन आहे हा बीटा आहे. आणि आपल्याला इथं दिसून येतं की अल्फा कोन हा बीटा पेक्षा मोठा आहे. म्हणजे PQ ह्या वस्तूने केलेला डोळ्याबरोबर केलेला कोन हा P1Q1 या वस्तूने डोळ्याबरोबर केलेल्या कोनापेक्षा मोठा आहे. The eye, as the angle alpha subtended by PQ at the eye is larger than the angle beta subtended by P1Q1. So PQ appears bigger than P1Q1. आता अल्फा कोन हा मोठा असल्यामुळे PQ आणि P1Q1 या दोन्ही वस्तू समान साईजच्या असल्या तरी सुद्धा PQ ची साईज मोठी असल्याचा आभास होतो. So PQ appears bigger than P1Q1. Thus, apparent size of an object depends on the angle subtended by the object at the eye. म्हणून डोळ्याला दिसलेल्या वस्तूचा जो आभासी आकार आहे हा त्या वस्तूने डोळ्याशी धारण केलेला कोन आहे तो किती मोठा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून जी जवळची वस्तू आहे ती लांबच्या वस्तूपेक्षा मोठी दिसते, कारण जवळच्या वस्तूने डोळ्याबरोबर धारण केलेला जो अँगल आहे तो मोठा असतो. नाउ यूज युअर ब्रेन पॉवर. First question is, why do we have to bring a small object? Why do we have to bring a small object near the eye in order to see it clearly? लहान वस्तू जर डोळ्याच्या जवळ आणली तर ते आपल्याला
क्लिअर दिसते, छोटी वस्तू स्पष्टपणे किंवा छोटी वस्तू स्पष्टपणे दिसावी यासाठी ती आपण डोळ्याच्या जवळ आणतो. का आणतो अशा प्रकारचा प्रश्न आहे. व्हाय डू वी हॅव टू ब्रिंग ए स्मॉल ऑब्जेक्ट नियर द आईज in order to see it clearly? The answer of this question is when a small object is brought near the eyes, its apparent size increases. त्याची जी apparent size आहे ती वाढते. Therefore it is seen clearly. आणि म्हणून ती वस्तू आपल्याला क्लिअर दिसते. आणि आता सेकंड क्वेश्चन आहे, if we bring an object closer than 25 centimeter from eyes, 25 सेंटीमीटर पेक्षा जर कमी अंतरावर एखादी वस्तू आणली, why we cannot see it clearly even though it subtends a bigger angle at the eye? आता जो apparent angle आहे तो 25 सेंटीमीटर पेक्षा कमी केला, कमी अंतरावर ती वस्तू आणली तर तो apparent angle हा वाढणार, पण तरी सुद्धा आपल्याला ती वस्तू नीट दिसत नाही. का? दो द फोकल लेंथ ऑफ आय लेन्स इज ऍडजस्टेबल, इट कॅन बी डिक्रीजेस, इट कॅन नॉट बी डिक्रीजेस बिलो ए सर्टेन लिमिट. आता लेन्सची एक समायोजन शक्ती असते, अकोमोडेट पॉवर त्याला म्हणतात, असं आपण शिकलो. तरी ठराविक लिमिट पर्यंतच फोकल लेंथ लेन्स हा ऍडजस्ट करू शकतो. आणि म्हणून हेन्स if an object is very close to the eye, it cannot be seen clearly. For a normal human eye, the minimum distance from the eye at which an object is clearly visible without stress on the eye is called the minimum distance of distinct vision. हे आपण just शिकलो. For the normal human eye, and it is 25 centimeter. That's why we cannot see it clearly even though it subtended a bigger angle at the eye. Let us see use of concave lenses. अंतर्गोल भिंगाचे उपयोग. First use is medical equipments like a scanner, CD player. These instruments use laser light. आता वैद्यकीय उपकरण उदाहरणार्थ स्कॅनर असेल किंवा सीडी प्लेयर असेल, याच्यामध्ये लेझर लाईटचा वापर केला जातो. फॉर प्रॉपर वर्किंग ऑफ दिस इक्विपमेंट्स कॉन्केव्ह लेन्सेस आर यूज. या उपकरणांचं कार्य व्यवस्थितरित्या चालावं यासाठी या मेडिकल इक्विपमेंट्स मध्ये कॉन्केव्ह लेन्सचा वापर केला जातो. देन सेकंड यूज इज द पीप होल इनडोअर. This is a small safety device which helps us see a large area outside the door. This uses one or more concave lenses. आता आपले जे डोअर आहे, दरवाजा आहे घराचा, त्याला आयपीस बसवलेला असतो बघा, त्याच्यामध्ये कॉन्केव्ह लेन्स बसवलेला असतो. त्याच्यामुळे आपण दरवाजाच्या बाहेरील विस्तीर्ण असा भाग पाहू शकतो, बाहेर कोण आलंय ते आपण पाहू शकतो. याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त कॉन्केव्ह लेन्सेसचा वापर केला असतो. देन थर्ड यूज इज स्पेक्टॅकल्स. चष्म्यांमध्ये कॉन्केव्ह लेन्स आर युज्ड इन स्पेक्टॅकल्स टू करेक्ट नियर साइटेडनेस. आता हे आपण जस्ट पाहिलं की चष्म्यांमध्ये नियर साइटेडनेस हा जो आजार आहे, जो दोष आहे, हा घालवण्यासाठी म्हणजे निकट दृष्टीता या दोषाचं निराकरण करण्यासाठी चष्म्यांमध्ये कॉन्केव्ह लेन्सचा वापर केला जातो. देन फोर्थ यूज इज टॉर्च. कॉन्केव्ह लेन्स इज यूज टू स्प्रेड वाइडली द लाईट प्रोड्युस्ड बाय ए स्मॉल बल्ब इनसाइड द टॉर्च. तर टॉर्च मध्ये एक लहानसा बल्ब असतो, त्याचा प्रकाश पसरला पाहिजे रस्त्यावर म्हणा किंवा आपल्याला जिथं प्रकाश ज्योत सोडायचा आहे त्या ठिकाणी कॉन्केव्ह लेन्सचा वापर केला जातो. देन कॅमेरा, टेलिस्कोप अँड मायक्रोस्कोप. दिस इन्स्ट्रुमेंट्स मेनली यूज कॉन्केव्ह लेन्स. हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, दुर्बीण असेल, कॅमेरा असेल किंवा मायक्रोस्कोप असेल, याच्यामध्ये कॉन्व्हेक्स लेन्स वापरला जातो. बट टू गेट गुड क्वालिटी इमेजेस ए कॉन्केव्ह लेन्स इज युज्ड इन फ्रंट ऑफ आयपीस और इनसाइड इट.
परंतु या उपकरणांमध्ये जो आयपीस आहे त्याच्या पुढे कॉन्केव्ह लेन्सचा वापर केला जातो. Let us see use of convex lens. This is convex lens. We know it now. First use of convex lens is for simple microscope. A convex lens with small focal length produces a virtual, erect and bigger image of an object as shown in the figure. Now look at this figure. तर कमी नाभिय अंतर असलेलं जे कॉन्व्हेक्स लेन्स आहे त्याच्यामुळे एखाद्या सूक्ष्म वस्तूची प्रतिमा तिच्यापेक्षा मोठी, आभासी आणि सुलट होते. इरेक्ट म्हणजे सुलट, व्हर्च्युअल आभासी अँड बिगर इमेज म्हणजे ऑब्जेक्ट पेक्षा मोठी प्रतिमा तयार होते. A convex lens with small focal length produces a virtual, erect and bigger image of an object as shown in the figure. आता फिगर मध्ये बघा, हा PQ हा ऑब्जेक्ट आहे तो ह्या लेन्सच्या जवळ आहे ना, हा डोळा आहे बघा, म्हणजे डोळ्याच्या पुढे हा कॉन्व्हेक्स लेन्स असा धरलेला आहे समजा. तर तिची जी इमेज आहे ही P1Q1 आहे, म्हणजे वस्तूपेक्षा ती मोठी दिसते, इरेक्ट आहे अशा पद्धतीने, आणि बिगर दॅन ऑब्जेक्ट आहे म्हणजे अशा पद्धतीने. यालाच सिंपल मायक्रोस्कोप असं म्हणतात, म्हणजे एक भिंग याच्यामध्ये वापरलेला असतो. So such a lens is called simple microscope or magnifying lens. अशा प्रकारच्या या लेन्सला सिंपल मायक्रोस्कोप म्हणतात किंवा मॅग्निफाइंग लेन्स असं म्हणतात. मॅग्निफाइंग लेन्स. One can get it 20 times larger than of an object using such microscope. अशा प्रकारचा सूक्ष्मदर्शक वापरल्यामुळे वस्तूची 20 पट, वस्तूपेक्षा 20 पट मोठी अशा प्रकारची प्रतिमा आपल्याला मिळवता येते. These are used for watch repair. घड्याळ दुरुस्त करणाऱ्याला अशा प्रकारचा सिंपल मायक्रोस्कोप यूज होतो. टेस्टिंग प्रेसियस जेम्स, मूल्यवान असे जे रत्न असतात त्यांची पारख करण्यासाठी. अँड फाइंडिंग देअर डिफेक्ट्स, जे रत्न आहेत त्यांच्यामध्ये डिफेक्ट शोधण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. आता बघा, ऑब्जेक्ट इज ऍट द फोकस. नाउ लुक ऍट दिस फिगर. आता ऑब्जेक्ट या फोकस वर ठेवलेला आहे. हे त्याचे इन्सिडेंट रे आहे बघा. एक इन्सिडेंट हा पॅरलल ऍक्सिसला प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल आहे, आणि दुसरा इन्सिडेंट रे हा ऑप्टिकल सेंटर मधून गेलेला आहे, आणि ते जर मागे वाढवले तर अशा प्रकारे मागे एक खूप मोठी प्रतिमा त्याची तयार होईल, आणि आपल्याला ती प्रतिमा खूप मोठी मिळते. तो अशा पद्धतीने या सिंपल मायक्रोस्कोप पासून ओरिजिनल वस्तूची तिच्या साईज पेक्षा मोठ्या साईजची प्रतिमा ही आपल्याला बघता येते. Next use of convex lens is in compound microscope. Simple microscope is used to observe small sized objects, but minute objects like blood cells, cells and plants and animals, cells of plants and animals, and minute living beings like bacteria cannot be magnified sufficiently by simple microscope. आता कॉन्व्हेक्स लेन्सचा उपयोग आपण सिंपल मायक्रोस्कोप मध्ये पाहिला, परंतु सिंपल मायक्रोस्कोपच्या साहाय्याने लहान वस्तू आपण पाहू शकतो, परंतु ज्या खूपच मायन्यूट ऑब्जेक्ट्स आहेत, फॉर एक्झाम्पल ब्लड सेल्स आहेत, किंवा प्राणी आणि वनस्पतींच्या पेशी आहेत, खूप लहान सजीव जसे की बॅक्टेरिया, हे आपण बघू शकत नाही सिंपल मायक्रोस्कोपने. सो दॅट कंपाऊंड मायक्रोस्कोप आर यूज टू स्टडी दीज ऑब्जेक्ट्स. म्हणून अशा ऑब्जेक्टचा अभ्यास करण्यासाठी कंपाऊंड मायक्रोस्कोपचा उपयोग होतो. ए कंपाऊंड मायक्रोस्कोप इज मेड ऑफ टू कॉन्व्हेक्स लेन्सेस, ऑब्जेक्टिव्ह अँड आयपीस. आता कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये दोन प्रकारचे किंवा दोन कॉन्व्हेक्स लेन्सेस वापरतात. एका कॉन्व्हेक्स लेन्सला ऑब्जेक्टिव्ह म्हणतात, तर दुसऱ्या कॉन्व्हेक्स लेन्सला आयपीस म्हणतात. आता बघा ही डायग्राम बघा. दिस इज द फिगर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. दिस इज ऑब्जेक्टिव्ह लेन्स अँड दिस इज
eyepiece. The objective has smaller cross section and smaller focal length. ऑब्जेक्टिव्ह लेन्स जो असतो त्याची फोकल लेंथ लहान असते, त्याचा क्रॉस सेक्शन लहान असतो. द आय पीस हॅज बिगर क्रॉस सेक्शन अँड इट्स फोकल लेंथ इज ऑल्सो लार्जर दॅन दॅट ऑफ द ऑब्जेक्टिव्ह. जो ऑब्जेक्टिव्ह आहे पण आय पीस ची फोकल लेंथ ही ऑब्जेक्टिव्ह लेन्स पेक्षा जास्त असते. त्याचप्रमाणे त्याचा छेद सुद्धा मोठा असतो, म्हणजे क्रॉस सेक्शन सुद्धा मोठा असतो. इट्स फोकल लेंथ इज ऑल्सो लार्जर दॅन दॅट ऑफ द ऑब्जेक्टिव्ह. हायर मॅग्निफिकेशन कॅन बी ऑब्टेन बाय द कंबाइंड इफेक्ट ऑफ टू लेन्सेस. आता मॅग्निफिकेशन जर जास्त झालं तर तो ऑब्जेक्टिव्ह जास्त मोठा दिसतो. मग या कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये हे दोन कॉन्व्हेक्स लेन्स वापरल्यामुळे त्यांचा एकत्रित परिणाम म्हणून मॅग्निफिकेशन वाढतं. As shown in the figure 7.17, the magnification occurs in two stages. आता मॅग्निफिकेशन हे दोन टप्प्यामध्ये कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये होतं बघा. हे कशा प्रकारे होतं आपण समजून घेऊ. द इमेज फॉर्म्ड बाय द फर्स्ट लेन्स acts as the object for the second lens. आता बघा या डायग्राम मध्ये हा जो लाल एरो दाखवलेला आहे हा ऑब्जेक्ट आहे आणि हा जो उलटा एरो दाखवलेला आहे रेड ही त्याची इमेज आहे. ह्या पहिल्या लेन्समुळे ऑब्जेक्टिव्ह लेन्समुळे या ठिकाणी ही इमेज तयार झाली. आता हा दुसरा लेन्स म्हणजे आयपीस साठी ही जी इमेज आहे पहिल्या लेन्सने तयार केलेली ती इमेज म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे दुसऱ्या लेन्ससाठी आणि या ऑब्जेक्टची इमेज या ठिकाणी अशी मोठी तयार झालेली. बघा या ग्रीन कलरचा हा एरो आपल्याला दिसतो. द इमेज फॉर्म्ड बाय द फर्स्ट लेन्स ऍक्ट ॲज ए ऑब्जेक्ट फॉर द सेकंड लेन्स. द ऍक्सेस ऑफ बोथ लेन्सेस आर अलॉंग द सेम लाईन. दोघांचा जो ऍक्सेस असतो किंवा दोन्ही भिंगाचे अक्ष हे एकाच रेषेमध्ये आहेत. बघा याचाही अक्ष आहे, दोघांचा एकाच रेषेमध्ये अक्ष आहेत. द लेन्सेस आर फिटेड इनसाइड द मेटॅलिक ट्यूब. हे जे लेन्स आहेत एका धातूच्या ट्यूब मध्ये बसवलेले असतात. कसे बसवलेले असतात? इन सच ए वे दॅट द डिस्टन्स बिटवीन कॅन बी चेंज. त्यांच्यामधले जे अंतर आहे या दोन्ही लेन्स मधले अंतर आपल्याला पाहिजे आवश्यकतेनुसार आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपल्याला हे अंतर कमी जास्त करता येईल. अशा पद्धतीने ते मेटॅलिक ट्यूब मध्ये हे दोन्ही लेन्सेस बसवलेले असतात. नेक्स्ट, यूज ऑफ कॉन्व्हेक्स लेन्सेस इन ऑप्टिकल इंस्ट्रूमेंट. Convex lenses are used in various other optical instruments like camera, projector, spectrograph, etc. बहिर्गोल भिंगाचा उपयोग म्हणजेच कॉन्व्हेक्स लेन्सचा उपयोग कॅमेरात होतो. नंतर प्रोजेक्टर, वर्णपटदर्शक हे जे प्रकाशीय उपकरण आहेत म्हणजेच ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत याच्यामध्ये होतो. स्पेक्ट्रोग्राफ म्हणजे काय? वर्णपटदर्शक असं याचा मराठीत अर्थ. देन नेक्स्ट यूज ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज इन स्पेक्टॅकल्स. कॉन्व्हेक्स लेन्सेस आर यूज्ड इन स्पेक्टॅकल्स फॉर करेक्टिंग फारसाइटेडनेस. या कॉन्व्हेक्स लेन्सचा उपयोग चष्म्यांमध्ये होतो. जो दूरदृष्टीचा दोष आहे त्याचं निराकरण करण्यासाठी कॉन्व्हेक्स लेन्सचा उपयोग चष्म्यांमध्ये करतात. देन वी हॅव टू डू वन ऍक्टिव्हिटी हिअर. फर्स्ट इज टेक ए बर्निंग इन्सेन्स स्टिक इन युअर हँड अँड रोटेट इट फास्ट along a circle. Then second activity is draw a case on one side of a cardboard and a bird on the other side. एका कार्डबोर्डवर एका बाजूला पिंजरा
पिंजऱ्याचं चित्र काढायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला पक्षी काढायचा आहे. हँग द कार्डबोर्ड विथ द हेल्प ऑफ ए थ्रेड. एका धाग्याच्या साहाय्याने तो कार्डबोर्ड टांगायचा आहे. ट्विस्ट द थ्रेड अँड लिव्ह इट. आता त्या दोऱ्याला पीळ देऊन तो सोडायचा आहे, म्हणजे तो गोल फिरेल. व्हॉट डू यू सी अँड व्हाय. या दोन्ही ऍक्टिव्हिटीमध्ये काय घडतं? जी पहिली ऍक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये द आन्सर इज द बर्ड appears द सर्कल ऑफ रेड लाईट इज सेम. ही जी पहिली ऍक्टिव्हिटी आहे, टेक ए बर्निंग इन्सेन्स स्टिक इन युअर हँड अँड रोटेट इट फास्ट अलॉंग ए सर्कल. याच्यामध्ये काय आपल्याला दिसून येतं ही ऍक्टिव्हिटी करताना? ए सर्कल ऑफ रेड लाईट इज सेम, असं लाल प्रकाशाचं वर्तुळ आपल्याला दिसून येतं. अँड सेकंड ऍक्टिव्हिटी, इन द सेकंड ऍक्टिव्हिटी द बर्ड appears to be inside the cage. The bird appears inside the cage. आता याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की तो जो पक्षी आहे तो पिंजऱ्यात असल्यासारखा आपल्याला भास होतो. व्हॉट डू यू सी अँड व्हाय. म्हणजे हे असं का दिसतं? तो पक्षी आपल्याला पिंजऱ्यात का दिसतो? ड्यू टू द persistence of vision. The reason of it is persistence of vision. What is persistence of vision? Vision, we see an object when its image is formed on the retina. आपण एखादी वस्तू केव्हा पाहतो? ज्या वेळेस त्या वस्तूची प्रतिमा आपल्या डोळ्याच्या रेटिनावर पडते, म्हणजे पडद्यावर पडते. The image disappears when the object is removed from our sight, but this is not instantaneous, and the image remains imprint on the retina about 1/16 of a second after the removal of the object. आता ती वस्तू आपल्या डोळ्याच्या समोरून रिमूव्ह केल्यानंतर सुद्धा 1/6 एवढा सेकंद, एवढा कालावधी ते आपल्या रेटिनावर ती इमेज इम्प्रिंट राहते, तिचं अस्तित्व राहतं, तिचं सेन्सेशन राहतं. द सेन्सेशन ऑन द रेटिना परसिस्ट फॉर ए व्हाईल. म्हणून याला दृष्टी सातत्य असं म्हणतात. दिस इफेक्ट इज नोन ॲज द परसिस्टन्स ऑफ विजन. It is due to persistence of vision that we continue to see the object on its position for about 1/16 of a second after it is removed. So this is the answer of this question is persistence of vision. So let us try to understand again what is persistence of vision. We see an object because of eye lens creates its image on the retina. आताच तुम्हाला सांगितलं की डोळ्याच्या पडद्यावर एखाद्या वस्तूची प्रतिमा तयार झाल्यामुळे आपण ती वस्तू बघू शकतो. द इमेज इज ऑन द रेटिना ॲज लॉंग ॲज द ऑब्जेक्ट इज इन फ्रंट ऑफ अस. त्या रेटिनावर कुठपर्यंत ती प्रतिमा असते? जोपर्यंत ती वस्तू आपल्या डोळ्यासमोर असते. द इमेज डिसअपियर्स ॲज सून ॲज द ऑब्जेक्ट इज टेकन अवे. ऑब्जेक्ट जर तो बाजूला सारला डोळ्याच्या समोरून तर इमेज सुद्धा डिसअपियर होते. रेटिनावरची इमेज ही डिसअपियर होतात. हाऊएव्हर दिस इज नॉट instantaneous and the image remains imprinted on our retina for 1/16 of a second after a object is removed. म्हणजे आपल्या डोळ्याच्या बाबतीत काय होतं? वस्तू दूर केल्यानंतर सुद्धा 1/16 सेकंदापर्यंत प्रतिमेचा दृष्टीपटलावरचा परिणाम हा तसाच राहतो. द सेन्सेशन ऑन रेटिना परसिस्ट फॉर ए व्हाईल. काही काळ दृष्टीपटलावरील संवेदना टिकते. दिस इज कॉल्ड परसिस्टन्स ऑफ विजन. यालाच परसिस्टन्स ऑफ विजन असं म्हणतात, म्हणजेच त्याला दृष्टी सातत्य असं म्हणतात. व्हॉट एक्झाम्पल इन डे टू डे लाईफ कॅन यू थिंक अबाउट दिस. याच्या बाबतीत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणतं उदाहरण देता येईल? द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज
The working of a television set and motion picture is based on the phenomenon of persistence of vision. Can you tell how do we perceive different colors? आपल्याला रंगांची जाण कशी होते? Let us see the answer of this question. The retina in our eyes is made up of many light sensitive cells. आपल्या डोळ्यातील जो रेटिना आहे तो रेटिना प्रकाशासंदर्भात असलेल्या संवेदनशील पेशींनी बनलेला आहे. The retina in our eyes is made up of many light sensitive cells. These cells are shaped like a rod and like a cone. या पेशींचा आकार एक तर रॉड सारखा आहे आणि काही पेशींचा आकार हा कोन सारखा आहे, म्हणजे शंखासारखा, शंकवाकृती काही पेशी आहेत तर काही दंडाकृती. द रॉड शेपेड. The rod-like cells respond to the intensity of light and gives information about the brightness or dimness of the light to the brain. ज्या रॉड शेपच्या पेशी आहेत त्या मेंदूला प्रकाशाच्या तीव्रते संदर्भात मेंदूला माहिती पुरवतात. The conical cells respond to the color and give information about the color of the object to the brain. आणि त्याच्यापैकी ज्या कोनिकल सेल्स आहेत त्या मेंदूला ऑब्जेक्टच्या कलर विषयी माहिती पुरवतात. ब्रेन प्रोसेस ऑल द इन्फॉर्मेशन रिसिव्ड अँड वी सी द ऍक्च्युअल इमेज ऑफ द ऑब्जेक्ट. आता ही माहिती या सेल्स कडून मिळाल्यानंतर ब्रेन त्याचं अनालिसिस करतो, मिळालेल्या माहितीचं अनालिसिस करतो आणि आपल्याला त्या इमेज कशी आहे, ती वस्तू कशी आहे याच्याबद्दल जाणीव होते. ऍक्च्युअल इमेज ऑफ द we see the actual image of the object. Rod-like cells respond to faint light, but conical cells do not. याच्यामध्ये ज्या दंडाकृती दंडाच्या शेपच्या सेल्स आहेत त्या अंधुक प्रकाशाला सुद्धा प्रतिसाद देतात, परंतु कोनिकल सेल्स या प्रतिसाद देत नाही. Thus we perceive colors only in bright light. आणि म्हणून जर स्वच्छ प्रकाश असेल तरच आपल्याला रंगाची जाणीव होते. The conical cells can respond differently to red, green and blue colors. When red colors falls on the eyes, the cells responding to red light get excited more than those responding to other colors and we get the sensation of red color. त्यावेळेस रेड कलर आपल्या डोळ्यांवर पडतो त्यावेळेस रेड कलरला रिस्पॉन्स देणाऱ्या ज्या कोनिकल सेल्स आहेत त्या इतर कोनिकल सेल्स पेक्षा जास्त उत्तेजित होतात आणि आपल्याला लाल रंगाची जाणीव होते. सम पीपल लॅक कोनिकल सेल्स रिस्पॉन्डिंग टू सर्टेन कलर्स. काही जे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये ह्या कोनिकल सेल्स ह्या ऍबसेंट असतात. दिस पर्सन कॅन नॉट रिकॉग्नाइज दोज कलर्स or cannot distinguish between different colors. ह्या व्यक्तींना रंगांची जाणीव होत नाही किंवा रंगांमधला ते फरक करू शकत नाही. These persons are said to be color blind. यांना रंगांध असं म्हणतात किंवा आपण त्यांना कलर ब्लाइंड असं म्हणतो. Apart from not being able to distinguish between different colors, their eyesight is normal. परंतु अशा व्यक्तींची दृष्टी ते रंग ओळखू शकत नसेल किंवा त्यांना रंगांची जाणीव होत नसली तरी सुद्धा त्यांची आय साइट म्हणजेच त्यांची दृष्टी ही सामान्य असते. सो स्टुडंट्स, फ्रॉम दिस लेसन ओनली न्यूमेरिकल पार्ट इज रिमेन्स. वी विल सी इट इन अवर नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.